पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलंय। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालेला आहे तर 2 जण बेपत्ता आहेत। जखमींवरती तळेगावातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांचं ज्या पद्धतीने हा अपघात घडला, पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यामध्ये पर्यटक नेहमी गर्दी करत असतात आणि रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांची मोठी गर्दी होती। काही जण पुलावरती उभे होते आणि यावेळेला अचानक हा पूल कोसळलेला आहे। यानंतर काही जण नदीत पडलेत आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी इकडे येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय। दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। तर पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे, आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देईल। जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे।